नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप स्वागत आहे. आज तुम्हाला मी मस्त बाजरीच्या पिठाचे पुरे सुरू करू. हे बघा साहित्य काय काय लागतं ते पहा. हे बघा, अर्धा चमचा ओवा, कारळ, हिरवी मिरची, थोड्याशा 5-7 लसूणच्या काड्या, तीळ आणि बेसन पीठ. आपण मळायला सुरुवात करू पीठ. ओके, हे पहा. हे बघा, बाजरीचं पीठ आहे. आपल्याला भाजीची वाटी असते ना, हे तुम्हाला दाखवते. मी 2 वाट्या असं दाबून पीठ घेतलेलं आहे. त्या 2 वाट्याने मी दाबून पीठ घेतलेलं आणि चाळून ठेवलं आहे. थोडंसं ठेवलेलं आहे मी. आता ह्याच्यात आपण साहित्य टाकू. पहा, सुरुवातीला ओवा टाकू आपण, थोडासा हातावर क्रश करून. म्हणजे सरस पिठाला हे होतं हे. त्यानंतर थोडीशी कारळ टाकायचं आहे, अर्धा चमचाच, कमीच, 1/2 चमचा. हे पहा, 1 चमचा तीळ, अजून 1 टाकला, 2 चमचे तीळ. आणि आपल्याला बेसन पण घालायचे. हे बघा, 1 चमचा पोहेचा चमचा आहे हा, 2 चमचे. हे बघा, चवीनुसार मीठ टाकायचं. 1 मिनटं. 4 मिरच्या आणि 4-5 लसणाच्या काड्या, मीठ थोडंसं चिमूटभर आणि जिरे हे थोडंसं आबडधोबड कुटून घेतलेले मी. चिमूटभर हळद. हे पहा, मी 1 बटाटा घेतलेला आहे उकडून. आपण ह्याच्यात मॅशरनं मॅश केला तरी चालेल. तर आपल्याला थोडंसं फिरून घेऊ आपण मिक्सर. हे 7-8 पालकच्या काड्या आहेत, म्हणजे पालकचं पान आहेत, ते पण आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचे. आधी शेंगदाण्याचं कूट केलं होतं म्हणून ते भांडं तसं दिसते तुम्हाला. हा, मी पालकची बटाट्याची पेस्ट काढली आहे. आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आपण. आणि ही पेस्ट त्याच्यात टाकून देऊ. सर्व पेस्ट टाकायची आपल्याला. एकदम प्रवासात न्यायला पण खूप भारी लागतात ह्या पुऱ्या. आपल्या ह्याच्यात जेवढं बसेल तेवढं मळू आपण, आणि पाणी लागलं तर नंतर घालू. तर आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे, म्हणून रूम टेम्परेचरवर तेल आहे. सर्व आपण मिक्स करून घेऊ. आता नंतर हाताने करून घेऊ आपण. आपण पीठ मळून घेऊ छान. ह्याच्यात पाण्याची गरज लागली नाही आपल्याला. पूर्ण यात बसला व्यवस्थित उंडा. थोडंसं आपण हे राहिलेलं पुसून घेऊ, म्हणजे वाया जाणार. तुम्ही कस्तुरी मेथी पण टाकू शकता किंवा कोथिंबीर बी टाकू शकता. मस्त असं सॉफ्ट पीठ घेतलं, जास्त आपण थोड्या लगेच करायला घ्यायच्या थोड्या. हे बघा, आपण पुरी तयार करून आता 1 उंडा घेऊ. मस्त याच्यावर बटर पेपर ठेवू आपण, म्हणजे खाली चिटकणार नाही. लाटून घेऊ आपण. हे बघा, थोडंसं आपण तेल लावून घेऊ लाटण्याला. याला पण थोडंसं लावून घेऊ, नाही घेतलं तरी चालेल, पण तरी सुरुवातीला. हे बघा, कसलं मस्त आपली पुरी तयार आहे. तेल हे पहा, पुरी आपण थोडीशी मस्त तेल लावून घेऊया. तर काढून घेऊ आपण बटर पेपर टाकून. तेल तापले का पाहू आपण. थोडासा उंडा टाकून हे बघा,
तापलं तेल. आता आपण पुरी सोडू. आपण मध्यात वर येते, मग काही गरज नाही आपल्याला त्याला हे करायची. हे बघा 1 मिनिट झाला की आपण त्याला हात लावू शकतो. काढून घेऊ आपण बाजूला. आता मला दुसरी एकदा छोटासा कोळा घ्यायचा आपल्याला पुरीचा. थोडंसं तेल लावायचं आपल्याला लाटण्याला. थोडेसे तीळ लावू आपण असे, म्हणजे मग अशी लागले नव्हते ना, आता चिटकून बसते ह्याला व्यवस्थित. बघा चिरसुद्धा पड नाही कुठं. हे काढून घेऊ. हे पहा सोडू आपण. मस्त फुगले बघा. हे टम्म कसली भारी झाली, एकच नंबर. बघा हे बघा, ह्याचे तेल बिलकुल निघाले नाहीत. हे पहा एकच नंबर झाली आहे. बाहेर काढून घेऊ आपण. आता सर्व अशाच पुऱ्या करून घेते मी. टम्माच्या टम्मा फुगले. आपण दाखवते पूर्ण. बघा झाल्यामुळे मला शेवट पण दाखवलं आहे घाण्याने. मस्त पुऱ्या तयार आहे. प्रवासात न्यायला 1-2 दिवस छान राहतात. तुम्हाला एक फोडून दाखवते वाटलं असतं. बघा सर्व टम्मा फुगल्यात आणि ऑइल इथे बिलकुल नाहीत. बघा तुम्ही हे पहा. मस्त फोडून दाखवते तुम्हाला आता. हे बघा आतून नरम आणि वरून मस्त क्रिप्सी. चला आता मग मैत्रिणी या खायला. तर प्रवासात न्यायला खूप छान आहे आयटम हे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी रेसिपी कशी वाटली ते पण सांगा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा आपल्या पुऱ्या तयार आहेत. मस्त टम्म फुगलेल्या, वरून कुरकुरीत आणि आतमध्ये मऊसूत. तर 1-2 दिवस 3 दिवस छान टिकतात ह्या पुऱ्या. तुम्ही ट्राय करून पहा हे व्हिडिओ. बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या आहेत ह्या. तीळ लावून केलेल्या आहेत. आतमध्ये पण तीळ टाकलेत, पण हे वरी छान दिसा म्हणून मी थोडेसे लावलेले आहेत वरती. तर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि कुठून पाहता ते प्लीज सांगा. असेच नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन येईन आणि छान छान व्हिडिओ पण टाकत राहीन. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. आणि मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. श्री स्वामी समर्थ.